करणार आहे, फक्त रिवाइज करणार आहे. ऍडजस्टमेंट चालले होते आपल्या, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न टॉपिक सुरू केला होता, पुस्तकातली सगळी थेअरी आपण समजून घेतलेली आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण, मी आता फक्त तुमची रिव्हिजन थोडीशी घेणार आहे, न बघता मला सर्वांनी सांगायचं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जर असतील तर ते आपण काय करतो, आउटस्टँडिंग खर्च झालेला आहे परंतु पेड केला नाही, त्याला आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतो. फायनल अकाउंट शिकलेलो आहे, काय करतो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे इफेक्ट सांगा, पहिला इफेक्ट सांगा आणि दुसरा इफेक्ट सांगा. बॅलन्स शीट ऍड करायचं संबंधित एक्सपेन्सेस मध्ये, बरोबर ना? बरोबर, संबंधित एक्सपेन्सेस मध्ये ऍड करायचा पहिला इफेक्ट, व्हेरी गुड, बरोबर सांगितलं. आणि दुसरा इफेक्ट काय करतो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड, बरोबर, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला काय लिहितो आपण, तो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून लिहितो. उदाहरणार्थ सॅलरी आउटस्टँडिंग असेल तर सॅलरी मध्ये ऍड करतो त्या एक्सपेन्सेस मध्ये आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी लिहितो. हे सगळं आपण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची करंट इयरच्या बाबतीत. आणि जर समजा लास्ट इयरचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेले असतील तर त्याचा इफेक्ट एकच होतो. काय कर लक्षात ठेवायचं, त्याचा इफेक्ट एकच होतो, एक इफेक्ट होतो. तर हे एक्सपेन्सेस ऍड केलेत करंट इयरचे, आउटस्टँडिंगचे काय करणार, लास्ट इयरचे काय करणार, लेस करणार. एवढं फक्त लक्षात ठेवायचं, तेच मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा काय सांगितलंय, लक्षात राहू द्या. बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जर करंट इयरचे असतील तर त्याचे दोन इफेक्ट, पहिला इफेक्ट ऍड करायचा संबंधित एक्सपेन्स मध्ये, उदाहरणार्थ सॅलरी रेंट मध्ये, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला काय करायचा, शो करायचा. आणि जर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लास्ट इयरचे दिलेले असतील तर एकच इफेक्ट, लेस करायचा एक्सपेन्सेस मध्ये. आता प्रीपेडच्या बाबतीत मला सांगा, मी इथं तुम्हाला दाखवणार नाही काही. प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड प्रीपेड म्हटलं की काय, पहिले इफेक्ट लेस एक्सपेन्सेस, बरोबर, एक्सपेन्सेस मधनं लेस करायचे. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट ऍसेट साइड, बरोबर, बॅलन्स शीटच्या असेट साइडला. हे फक्त हे करंट इयरच्या बाबतीत, हे कशाच्या बाबतीत, करंट इयरच्या बाबतीत. आणि जर समजा लास्ट इयरचे दिलेले असतील तर इथं जे करंट इयरचे, बरोबर ऍड काय करणार, एक्सपेन्सेस मध्ये ऍड करणार, ऍड एक्सपेन्सेस मध्ये ऍड करणार. लक्षात राहील का सर्वांच्या? अशा पद्धतीने लक्षात ठेवा. इथं बघा मी तुम्हाला हा जो फॉर्मॅट दिलता ना, बघा एक उदाहरण दिलतं, सॅलरी रेंट वेजेस ऍड काय काय करायचे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करंट इयरचे ऍड करायचे आणि प्रीपेड एक्सपेन्सेस लास्ट इयरचे ऍड करायचे एक्सपेन्सेस मध्ये, आणि लेस करायचे प्रीपेड करंट इयरचे आणि लास्ट इयरचे काय करायचे, लेस करायचं. हा फॉर्मॅट फक्त काय करायचा, लक्षात ठेवायचा. आता आउटस्टँडिंग इन्कमच्या बाबतीत मला थोडीशी तुमची रिव्हिजन घ्यायची. चला, आउटस्टँडिंग इन्कमच्या बाबतीत मला कोण सांगतंय की आउटस्टँडिंग म्हटलं की आपण ऍड लक्षात ठेवायचं, आउटस्टँडिंग इन्कम. बर, आउटस्टँडिंग इन्कम पहिला इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट करंट इयरचा आहे. फर्स्ट इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट पटकन सांगायचं. चला, इन्कम मध्ये ऍड, बरोबर, आउटस्टँडिंग म्हटलं की ऍड इन्कम, बरोबर, ऍड इन्कम. बॅलन्स शीटच्या आणि कुठं लिहिणार, बॅलन्स शीटच्या असेटला, एक्सपेन्सेस लायबिलिटीला, इन्कम असेटला. हा बरोबर. आणि जर लास्ट इयरचे असतील, लास्ट इयरचे, तर एकच इफेक्ट हे ऍड केलं, लास्ट इयरचे काय करणार, लेस इन्कम मधनं काय करणार, लेस करणार. आणि तेच या ठिकाणी त्यांनी सांगितले, बघा तेच या ठिकाणी सांगितले, दिसतंय का तुम्हाला? बघा इथं मी तुम्हाला दाखवतो. ऍड बघा, आउटस्टँडिंग किंवा अक्रूड इन्कम त्याला म्हटलं जातं. कोणाचा तरी आवाज येतोय, थोडासा आवाज नीट करा म्हणजे आवाज येणार नाही कोणाचा. बघा काय सांगतो मी, इफेक्ट बघा त्याचे, आउटस्टँडिंग किंवा अक्रूड इन्कम जर दिलेला असेल तर इन्कम भेटलाय परंतु अजून आपल्या हातात आलेला नाही, तर ऍड इन्कम मध्ये काय करायचा, ऍड करायचा आणि शो बॅलन्स शीटच्या
असेट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवायचं. आणि जर लास्ट इयरचं दिलेलं असेल तर त्याचा फक्त सिंगल इफेक्ट करायचा, लेस इन कन्सर्न इन्कम. कन्सर्न इन्कम मधनं काय करायचा, लेस करायचं. सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची, अजिबातही विसरायचं नाही. कपाळावर गोंधून ठेवा वाटलं तर, परंतु अजिबात विसरणार नाही कोणी. प्रॉब्लेमला मी कधी काही विचारेल. आता हे झालं आउटस्टँडिंग इन्कमच्या बाबतीत. आता इन्कम असल्यामुळे तो प्री पेड नसतो, पेड नसतो. काय असतो, प्री रिसिव्ड असतो. काय असतो, प्री रिसिव्ड. म्हणून मी इथे लिहितो प्री रिसिव्ड इन्कम. ओके, प्री रिसिव्ड इन्कम. प्री रिसिव्ड म्हटलं की पहिला इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट करंट इयरच्या बाबतीत सांगा मला. लेस. बरोबर, प्री रिसिव्ड म्हणले की लेस इन्कम मधनं लेस. बरोबर, व्हेरी गुड. इन्कम. इन्कम मधनं लेस. आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी. बरोबर बरोबर बरोबर, बॅलन्स शीटच्या असेटला नाही, इथं असेटला लिहिलंय आउटस्टँडिंग. हा प्री रिसिव्डला लॅबिलिटीला लिहिणार. व्हेरी गुड. Liability. कुठं लिहिणार, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. आणि Liability. हा झाला करंट इयरचा. जर लास्ट इयरचा असेल तर सिंगलच इफेक्ट, लास्ट इयरचा असेल तर सिंगल. इथे इन्कम मध्ये लेस income. केले, ऍड इन्कम. व्हेरी गुड, Add income. ऍड इन्कम. लक्षात राहील ना सर्वांच्या, हे लक्षात राहील का सर्वांच्या, ऍड इन्कम. चला बघा, इथपर्यंत आपलं काल झालं होतं, तेच सांगितलंय बघा या ठिकाणी. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स किंवा त्याला प्री रिसिव्ड इन्कम म्हटलं जातं. करंट इयरचा असेल तर लेस कन्सर्न इन्कम. कन्सर्न इन्कम मधनं लेस करायचं आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. मी तुम्हाला इथे ते दोन्ही इफेक्ट दाखवले. आणि जर लास्ट इयरचा दिलेला असेल तर तो काय करायचा, सिंगल इफेक्ट ऍड करायचा कन्सर्न इन्कम मध्ये. आणि त्याचा एक फॉर्मॅट दिलेला आहे बघा खाली या ठिकाणी. इन्कम या ठिकाणी लिहायचा, त्याच्यामध्ये ऍड आउटस्टँडिंग इन्कम करंट इयर आणि प्री रिसिव्ड इन्कम लास्ट इयर, आणि लेस प्री रिसिव्ड इन्कम करंट इयर आणि आउटस्टँडिंग इन्कम लास्ट इयर. अशा पद्धतीने हा फॉर्मॅट देखील लक्षात ठेवा, बाकी काय अडचण नाही. नेक्स्ट पेजवर जाऊया. नेक्स्ट पेजवर पण मी तुम्हाला सबस्क्रिप्शन झालं होतं, मला वाटतं झाले ना आपलं सबस्क्रिप्शन. पण सबस्क्रिप्शन सेम इन्कमच्या बाबतीत आहे. सबस्क्रिप्शन म्हणजे आपलं इन्कम, एवढं लक्षात राहू द्या. काय, इन्कम अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. त्यांनी मी मराठीतनं थिअरी लिहून दिली, याची पीडीएफ मी तुम्हाला सेंड केली का, केली ना. सर्वांनी स्वतःच्या वहीमध्ये लिहून ठेवा, विसरणार नाही कोणी. सबस्क्रिप्शन हा रिव्हेन्यू इन्कम आहे. रिव्हेन्यू इन्कम म्हणजे काय, की जो वारंवार रिकरिंग इन नेचर असतो, वारंवार आपल्याला काय भेटत असतो. सबस्क्रिप्शन आपल्याला वारंवार भेटतं, रिव्हेन्यू इन्कम आहे. त्यामुळे हे इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साईडला दाखवलं जातं. कुठं साईडला, इन्कम साईड म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचरची क्रेडिट साईड. हे पण मी म्हटलंय, क्रेडिट साईडला दाखवावे लागते. सबस्क्रिप्शन हे पुढील प्रमाणे क्लासिफिकेशन केले जाते. सबस्क्रिप्शनचे पुढील प्रमाणे क्लासिफिकेशन केले जातं. आता आपल्याला प्रॉब्लेम मध्ये 3 सबस्क्रिप्शन असतात. करंट इयर सबस्क्रिप्शन तर ते इन्कमला दाखवायचं, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कमला म्हणजे क्रेडिट साईडला दाखवायचं. लास्ट इयर सबस्क्रिप्शन असेल तर इग्नोर करायचं, त्याचा विचार करायचा नाही, ते सोडून द्यायचं. आणि नेक्स्ट इयर सबस्क्रिप्शन असेल तर लॅबिलिटीला दाखवायचं. कुठं दाखवायचं, लॅबिलिटीला दाखवायचं, बॅलन्स शीटच्या. लक्षात येईल ना, कुठं दाखवणार, लॅबिलिटीला, बॅलन्स शीटच्या. आणि ऍडजस्टमेंट सेम. आता ऍडजस्टमेंटच्या बाबतीत त्यांनी बघा सांगितलेलं आहे या ठिकाणी. बघा मी काय सांगितलं, सबस्क्रिप्शन काय आहे, इन्कम आहे. सबस्क्रिप्शन काय आहे, इन्कम आहे. आणि जर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असेल तर त्याची ऍडजस्टमेंट सेम आउटस्टँडिंग इन्कम प्रमाणे करणार आपण. कशी करणार, आउटस्टँडिंग इन्कम प्रमाणे. करंट इयरचं सांगा, जर आउटस्टँडिंग इन्कम असेल तर करंट इयरचे 2 इफेक्ट. आउटस्टँडिंग म्हटलं की ऍड इन्कम, तर इथं फक्त आपण ऍड सबस्क्रिप्शन म्हणणार. ऍड काय म्हणणार मी, ऍड सबस्क्रिप्शन म्हणणार, इन्कम नाही, सबस्क्रिप्शन. आणि दुसरा इफेक्ट काय, बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. बरोबर, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आणि लास्ट इयरचं जर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असेल तर एकच इफेक्ट काय, Simple effect less. इन्कम काय करतो, लास्ट इयरचं लेस करतो ना आउटस्टँडिंग.
करंट इयरचं ऍड करतो, लास्ट इयरचं लेस करतो, तो लेस सबस्क्रिप्शन. आणि तेच या ठिकाणी सांगितलं. सोपं टेक्निकली लक्षात ठेवायचं, गोखणपट्टी करायची गरज नाही बिलकुल. बघा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, त्याला मी इन्कम म्हटलं होतं. लास्ट इयरचं असेल तर एकच इफेक्ट, सिंगल इफेक्ट, लेस सबस्क्रिप्शन. आणि जर करंट इयरचं असेल, करंट इयरचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग असेल तर दोन. पहिला म्हणजे ऍड सबस्क्रिप्शन आणि बॅलन्स शीटच्या कुठं असेट साईडला दाखवायचं. बॅलन्स शीटच्या असेट. राहील लक्षात? राहील का लक्षात? ओके. तर प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन सेम इफेक्ट प्री रिसिव्ड इन्कम सारखा. सेम इफेक्ट प्री रिसिव्ड. प्री रिसिव्ड इन्कम जर करंट इयरचं असेल, करंट इयरचं असेल तर पहिला इफेक्ट काय करतो आपण? लेस. व्हेरी गुड, लेस. पण आता इथे इन्कम नाही म्हणणार आपण, काय म्हणणार? फक्त शब्द सबस्क्रिप्शन वापरणार, बरोबर. आणि दुसरा इफेक्ट काय? बॅलन्स लायबिलिटी साइड. बरोबर, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दाखवणार. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी. आणि जर लास्ट इयर असेल, लास्ट इयर असेल तर काय करणार? लास्ट इथं ऍड केलंय. हा बरोबर, इथे ऍड सबस्क्रिप्शन. व्हेरी गुड. त्यांनी इथं तेच सांगितलंय बघा, त्यांनी तेच सांगितलंय. लास्ट इयर प्री रिसिव्ड असेल तर सिंगल इफेक्ट ऍड. मी तुम्हाला सांगितलं सिंगल इफेक्ट ऍड. करंट इयर प्री रिसिव्ड असेल तर फर्स्ट इफेक्ट लेस सबस्क्रिप्शन, पहिले इफेक्ट लेस सबस्क्रिप्शन. शो बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. बघा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहा म्हणून सांगितलेलं आहे. कळतंय ना काय चाललंय? मी तुम्हाला ही जी 5-6 पानं जी थेअरीची सांगतोय ना, लिहून दिल्यात ना, याच्या व्यतिरिक्त तुमच्या प्रॉब्लेम मध्ये, पुस्तकामध्ये एकही वेगळं काही नसणार आहे. त्यामुळे ही जी पानं दिलेली मी तुम्हाला आता पीडीएफची, ती तुम्ही लिहून ठेवा, पाठ करा, काही करा. याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही प्रॉब्लेम मध्ये, हेच असणार आहे. त्यामुळे अजिबात लोड घ्यायचा नाही. आता काही नोट दिलेले आहेत, म्हणजे सबस्क्रिप्शनच्या बाबतीत काही हिडन ऍडजस्टमेंट दिलेले असतात. त्या हिडन ऍडजस्टमेंट आपल्याला फक्त या ठिकाणी काय करायच्यात, समजून घ्यायच्यात. हिडन ऍडजस्टमेंट म्हणतो. हिडन काय आहे बघा, जर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लास्ट इयरचे, म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लास्ट इयरचे जर ओपनिंग बॅलन्स शीटला दिलेलं असेल आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला सुद्धा रिसिप्ट साइडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रिसिव्ड नावाचा आयटम जर दिलेला असेल तर त्या दोन्ही अमाऊंट मधील फरक बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणे. काय तर उदाहरणार्थ मी या ठिकाणी दिलंय, ओपनिंग बॅलन्स शीटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलेला असेल बॅलन्स शीटच्या असेट साइडला म्हणतोय. ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेट साइडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलेला आहे 10,000 रुपये. 10,000 रुपये. आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या रिसिप्ट साइडला म्हणजे रिसिव्डला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रिसिव्ड नावाचा आयटम दिलेला आहे 7,000 रुपये. म्हणजे 10,000 रुपये गेल्या वर्षी आउटस्टँडिंग होते, या वर्षी त्यातले 7,000 रुपये भेटलेले आहेत. म्हणजे राहिलेले जे 10तनं 7 गेले 3,000 रुपये. बघा असं दिलेले असेल तर 10 वजा 7,000 इज इक्वल टू 3,000. हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, म्हणजे आपल्याला टोटल आउटस्टँडिंग 10 भेटायचं होतं, त्यातले 7 रिसिव्ड झाले. राहिलेले जे आहे, एकच मिनिट हा, राहिलेले जे 3,000 आहे ते बॅलन्स शीटच्या असेटला दाखवायचे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणून. कळतंय ना मी काय सांगितलं तुम्हाला आता? ते बॅलन्स शीटच्या असेटला दाखवायचे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणून. समजतंय का नाही? अरे बापरे, जायचं पुढं? कळलं ना? हे हिडन ऍडजस्टमेंट आहे. प्रॉब्लेम मध्ये ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगेन. फक्त लक्षात राहू द्या काय केलं ते. जायचं का पुढं? ओके, बघा चला पुढं या. काही वेळेस बघा नंबर 2 ची एक हिडन ऍडजस्टमेंट असू शकते तुम्हाला. काही वेळेस काय दिलेलं असतं प्रॉब्लेम मध्ये, एकच मिनिट मी जरा झूम करतो म्हणजे तुम्हाला अजून स्पष्ट दिसेल ते. ओके, दिसतंय ना सर्वांना? बघा काही वेळेस प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं असू शकतं, 4,000 मेंबर आहेत असं ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं असतं. ऍडजस्टमेंट मध्ये 4,000 मेंबर आहेत,
प्रत्येकी 10 रुपये सबस्क्रिप्शन आहे, पेड करतात असं सांगितलेलं असतं. म्हणजे टोटल आपल्याला किती आले पाहिजे, 4000 गुणुले 10, 40,000 रुपये सबस्क्रिप्शन पाहिजे. परंतु रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला हे 40,000 दिलेलेच नाहीत. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला तुम्हाला फक्त 3,000 रुपये दिलेले. याचा अर्थ काय, 40,000 यायला पाहिजे होते, परंतु आले किती, 30,000. म्हणजे राहिलेत किती अजून यायचे, 10,000. बरोबर, राहिले किती, 10,000 रुपये. मग हे 10,000 रुपये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. हे 10,000 रुपये काय, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. आणि हे इन्कम असतं, येणार आहे, म्हणून आपण बॅलन्स शीटच्या असेटला दाखवायचं. मग हे कुठं दाखवायचं, बॅलन्स शीटच्या असेटला. अजून चांगलं समजून सांगू का, उदाहरणार्थ तुमच्या 12वीच्या क्लासमधली जिजामाताची 30 मुलं माझ्याकडे आहेत. 30 गुणुले 2,500 रुपये मला त्यांच्याकडून भेटणार आहे. तर किती, 25 एके 25, 25 दिने 30, 25 त्रिक 75. 75 रुपये मला जमा झाले पाहिजे तुमच्या फीस मधनं. परंतु मला या 30 पैकी 20 मुलांनीच पैसे दिलेले आहेत आतापर्यंत. म्हणजे 20 गुणिले 2,500 मला 60,000च भेटलेले आहेत. म्हणजे मला 75,000 भेटायला पाहिजे होते, ते भेटलेच 60,000. म्हणजे माझे आउटस्टँडिंग किती आहेत अजून, 15,000 रुपये म्हणू आपण, बरोबर ना. 50 म्हणायला पाहिजे होतं, बरं असू द्या. इथं 50,000 आहेत आणि आउटस्टँडिंग येतील 25,000, असं होईल. 20 गुणिले 2,500 50,000 येईल, 60,000 येणार नाही. तर काय, 25,000 रुपये काय आहेत, आउटस्टँडिंग आहेत. तेच या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की बाळांनो, की तुम्हाला 40,000 सबस्क्रिप्शन होतं, परंतु 30,000च भेटले, म्हणजे 10,000 रुपये काय आहे, आउटस्टँडिंग असणार आहे. अशा प्रकारची हिडन ऍडजस्टमेंट दिलेली असते. आणि हे आपल्या डाव्या हाताचा मळ आहे. काय, डेप्रिशिएशनचं काय करतो, कोण सांगते मला, डेप्रिशिएशनचं काय करतो, डेप्रिशिएशनचं काय करतो, बरोबर, डेप्रिशिएशन असेट मधनं काय करतो, लेस करतो. आणि कुठं दाखवतो, डेबिट साईडला दाखवतो, प्रॉफिट अँड लॉसच्या. पण इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलेलं नसतं, इथं इन्कम अँड एक्सपेन्सेस अकाउंट असतं. म्हणून इन्कम अँड एक्सपेन्सेसच्या डेबिट साईडला दाखवायचं. कुठं दाखवायचं, इन्कम अँड एक्सपेन्सेसच्या डेबिट साईडला. कळलं ना, डेप्रिशिएशन सोपं, याच्याबद्दल काय सांगायची जास्त गरज नाही. ओके, पुढे जायचं का, चला पुढे जाऊया. पुढे बघा, त्यांनी सांगितलंय कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रान्स फी. एंट्रान्स फीचं कॅपिटलायझेशन केलं जातं. आता ही एंट्रान्स फी असते तुमचा इन्कम, काय असते, इन्कम, लक्षात राहू दे. आणि तिचं कॅपिटलायझेशन केलं म्हणजे कॅपिटल मध्ये रूपांतर केलं. तर कॅपिटल मध्ये रूपांतर केलं तर ते कॅपिटल मध्ये रूपांतर केलेली एंट्रान्स फी कुठं दाखवावी लागेल, कोण सांगते मला. कॅपिटल कुठं लिहितो आपण, व्हेरी गुड. कुठं दाखवणार, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दाखवणार, बरोबर, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दाखवणार. त्यामुळं मी इथं पूर्ण चांगलं स्वच्छ मराठीत लिहिलंय. वाक्यरचना माझी कधी कधी चुकते, मला मराठी जास्त येत नाही, इंग्लिश पण येत नाही, काय येतं तेच कळत नाही. एखाद्या व्यक्तीला जर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा सदस्य व्हायचं असेल, म्हणजे मेंबर व्हायचं असेल, तर त्याला जे शुल्क नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनला पेड करावं लागतं, त्या शुल्काला एंट्रान्स फी असं म्हटलं जातं. त्या शुल्काला काय म्हटलं जातं, एंट्रान्स फी. लक्षात येईल, एंट्रान्स फी म्हणजे काय, की नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा मेंबर होण्यासाठी जी काय पावती तुम्हाला पेड करावी लागेल, फी पेड करावी लागेल, त्याला एंट्रान्स फी असं म्हणायचं. अशी एंट्रान्स फी ही एका व्यक्तीकडून एकदाच भेटते. कधी भेटते ती, एकदाच भेटते. म्हणून तिला कॅपिटल रिसिप्ट असं म्हटलं जातं. इन्कम आहे, परंतु कॅपिटल इन्कम आहे. कोणता इन्कम आहे, कॅपिटल इन्कम आहे. परंतु एंट्रान्स फी संदर्भात काही ऍडजस्टमेंट जर दिलेली असेल तर ती रिव्हेन्यू रिसिप्टला म्हणून, रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणून सुद्धा गृहीत मानली जाते. ती कशी, ती बघा. एक उदाहरण दिले बघा, कशी गृहीत मानली जाते. उदाहरण, एंट्रान्स फीज रिसिव्ड. तुम्हाला 50,000 रुपये एंट्रान्स फी भेटलेली आहे. किती भेटली आहे, 50,000 रुपये एंट्रान्स फी भेटलेली आहे. आता ह्याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये जर, म्हणजे ऍडजस्टमेंट मध्ये जर काही इन्फॉर्मेशन दिलेलं असेल, ऍडजस्टमेंट मध्ये काय दिलेलं असेल की 50% ऑफ एंट्रान्स फी, बघा 50% एंट्रान्स फी शुड बी कॅपिटलाइज. शुड बी काय,
कॅपिटलाइज, तर अशा वेळेस 50,000च्या 50% म्हणजे 50,000 रुपये पूर्ण एंट्रन्स फी भेटली, त्याच्या 50% म्हणजे किती येतील? त्याच्या निम्मे. कोण सांगते किती येतील? 25,000. व्हेरी गुड. 25,000 काय केले? कॅपिटलाइज केलेत. काय केलेत? कॅपिटलाइज. तर हे 25,000 कॅपिटलाइज केलेले कुठे दाखवणार आपण? कॅपिटल कुठे दाखवतो एवढं लक्षात ठेवायचं. कॅपिटलाइज वरनं कॅपिटल कुठं दाखवणार? लॅबिलिटीला. आज शनिवार आहे, आज नाही कापू शकत तुला कोंबड्यावर वाटतं. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दाखवणार. आणि राहिलेले 25,000 रिसिप्ट अँड पेमेंटच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साईडला दाखवणार. इन्कम साईड म्हणजे क्रेडिट साईड. कुठं दाखवणार? इन्कम साईडला. म्हणजे इन्कम अँड एक्सपेन्सेसच्या क्रेडिट म्हणजे इन्कम साईडला दाखवणार. लक्षात येते ना? तेच त्यांनी सांगितले बघा. 50,000 रुपये एंट्रन्स फी बघितली, त्याच्यापैकी 50% शुड बी कॅपिटलाइज सांगितलं असेल, तर अशा वेळेस 50,000 गुणिले 50% 25,000 हे कॅपिटल रिसिप्ट म्हणून कॅपिटल फंड मध्ये ऍड करणं, म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी दाखवणं म्हणजे कॅपिटल फंड मध्ये ऍड करणं लॅबिलिटी साईडला. व उरलेले 25,000 राहिलेले शिल्लक जे 25,000 आहेत हे रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणून गृहीत धरणे आणि ते इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला दाखवणे. एवढी फक्त एंट्रन्स फीच्या बाबतीत ऍडजस्टमेंट असणार आहे. याच्या व्यतिरिक्त एंट्रन्स फीच्या बाबतीत काही येणार नाही तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये. 100% गॅरंटी. आपण काहीच येणार नाही, एवढीच ऍडजस्टमेंट असेल, तेवढी फक्त लक्षात ठेवा. पुढे जाऊया बघा. आता डोनेशन दिसते का सर्वांना? डोनेशन म्हणजे कोण काय सांगते? देणगी सांगू कोणतरी, किंवा आपण त्याला म्हणतो बक्षीस वगैरे, किंवा बक्षीस म्हणता येणार नाही, गिफ्ट होईल ते. बरं असू द्या, गिफ्ट असू द्या, किंवा त्याला आपण असं म्हणू बक्षीस किंवा डोनेशन म्हणजे गिफ्टला काय म्हणतो आपण? भेट देणे वगैरे, भेट वस्तू देणे असं म्हणतो. आता बघा, हे डोनेशन 2 प्रकारचं असतं. डोनेशन काय असतं? 2 प्रकारचं. कोणते 2 प्रकार आहेत? कोणाला सांगता येतील का? कॉलेजमध्ये झालेलं असेल तर. जनरल डोनेशन, स्पेसिफिक. जनरल डोनेशन आणि स्पेसिफिक डोनेशन. बरोबर आहे. डोनेशन स्पेसिफिक म्हणजे काय? की मी तुम्हाला जर सरळ सहज म्हणलं की जा प्रणील फिरून ये, मी काय म्हटलं? प्रणील फिरून ये. प्रणील काय म्हणणार? आता कुठं फिरायचं? मग प्रणीलने काय केलं की त्याला जिथं वाटेल तिथंच गेला आणि तो फिरून आला. म्हणजे हे काय थोडक्यात जनरली जिथं पाहिजे तिथे जाऊन फिरून आला. आणि मी जर म्हटलं प्रणील जा जेजुरीतनं फिरून ये, फिरून ये, परंतु त्याच्या पुढे मी शब्द काय लावलाय? जेजुरी. म्हणजेच काय? डोनेशन भेटले, परंतु ते कशासाठी दिलेलं आहे हे ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलेलं असेल ना, त्यावेळेस ते आपलं असणार आहे स्पेसिफिक डोनेशन. डोनेशन भेटले, देणगी दिली, बक्षीस दिली, भेट दिली, परंतु कशासाठी दिली हे ज्यावेळेस तुम्हाला मेन्शन केलेलं असेल त्या ठिकाणी, त्यावेळेस त्याला म्हणायचं स्पेसिफिक डोनेशन. आणि मेन्शन केलेलं नसेल, नुसतं डोनेशन आहे, कोरडी चपाती नसते, तर ते आहे आपलं रिव्हेन्यू इन्कम. तर त्यांनी डोनेशनच्या बाबतीत काय सांगितले ते फक्त मी या ठिकाणी लिहिले. ते बघ काय? नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे सदस्य जे असतात, मेंबर जे असतात, किंवा ऑर्गनायझेशनच्या बाहेरील व्यक्ती सुद्धा असतात, ती ऑर्गनायझेशनला जी देणगी देतात त्याला डोनेशन असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? डोनेशन म्हणतात. या डोनेशनला गिफ्ट, बघा डोनेशनला दुसरा शब्द काय आहे? गिफ्ट आहे. रिकाम्या जागेला तुम्हाला विचारू शकतात. लक्षात राहील ना सर्वांना? डोनेशन असं देखील म्हणतात. असं डोनेशन नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे इन्कम असतं. काय असतं ते? इन्कम असतं. या डोनेशनचे पुढील 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते. तर कोणते 2 प्रकार आहेत? तर बघा, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं जनरल डोनेशन. असे डोनेशन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला दाखवून. जर जनरल डोनेशन असेल तर ते रिव्हेन्यू
रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणायचं. आणि स्पेसिफिक डोनेशन असेल तर ते कॅपिटल रिसिप्ट म्हणायचं. दिसेल. आणि रिव्हेन्यू रिसिप्ट आपण दाखवतो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि कॅपिटल रिसिप्ट दाखवतो आपण कुठे दाखवतो, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या कुठे दाखवतो, लॅबिलिटी साईडला. तर जनरल डोनेशन असेल तर ते रिव्हेन्यू रिसिप्ट आहे, म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला दाखवायचं, म्हणजे ते इन्कम साईडला दाखवायचं. इथं मी कंसात लिहितो क्रेडिट, इन्कम साईडला दाखवावे लागते. असे डोनेशन कोणत्याही विशिष्ट कारणासाठी किंवा कामासाठी दिलेले नसते, म्हणून त्याला जनरल डोनेशन असं म्हटलं जातं. अतिशय मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मी थेअरी दिलेली आहे. नेक्स्ट बघा, स्पेसिफिक डोनेशन म्हणजे काय सांगितलं होतं, किंवा त्याला स्पेशल डोनेशन असं देखील म्हटलं जातं. काय की जे डोनेशन विशिष्ट कारणासाठी, म्हणजे उदाहरणार्थ बिल्डिंग बांधायची म्हणून डोनेशन दिलं, किंवा एक स्पोर्टची टुर्नामेंट आयोजित करायची म्हणून डोनेशन दिलं. जे डोनेशन विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक कारणासाठी दिले जाते, उदाहरणार्थ डोनेशन फॉर बिल्डिंग, डोनेशन फॉर प्राइज फंड, डोनेशन फॉर स्पोर्ट टुर्नामेंट इत्यादी, अशा कारणासाठी जर डोनेशन असेल. मी तुम्हाला सांगितलं प्रणील जेजुरीत फिरून ये पण कुठे ये, जेजुरीत ये, स्पेसिफिक सांगितले. तसंच डोनेशन आहे, परंतु कशासाठी हे तुम्हाला दिलेलं असेल, त्याच्या पुढं काहीतरी शब्द असेल कशासाठी दिलेला आहे. तर असं डोनेशन आपण काय समजणार, कॅपिटल रिसिप्ट समजणार. काय समजणार, कॅपिटल रिसिप्ट. आणि ते डोनेशन बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दाखवायचं. ते डोनेशन कुठं दाखवायचं, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. राहील लक्षात डोनेशनच्या बाबतीत एवढंच तुम्हाला विचारलं जाणार प्रॉब्लेम मध्ये, याच्या व्यतिरिक्त काहीही विचारलं जाणार नाही. त्यांची जर इच्छा असेल तरी सुद्धा विचारू शकत नाही. पुढे जायचं का, जायचं का नाही सांगा रे. बघा नोट या ठिकाणी मी काही नोट लिहितो. काही वेळेस प्रॉब्लेम मध्ये बिल्डिंग फंड नावाचा आयटम दिलेला असतो, म्हणजे बिल्डिंग फंड दिलेला आहे असतो, व प्रॉब्लेम मध्ये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑन बिल्डिंग फंड असा आयटम जर दिलेला असेल तर हा बिल्डिंग फंड मध्ये ऍड करणं. एवढी नोट फक्त लक्षात ठेवा. एवढ्या अवघड ऍडजस्टमेंट शक्यतो विचारणार नाही, विचारली तर ही नोट मी या ठिकाणी लिहून दिलेली आहे, तेवढी लक्षात राहू द्या. नेक्स्ट पेजवर काय आहे बघूया. बघा हे एक जर असं महत्वाचा भाग आहे, स्टॉक ऑफ स्टेशनरीच्या संदर्भातला, किंवा स्टॉक ऑफ ड्रग्ज असतील, किंवा स्टॉक ऑफ मेडिकल इक्विपमेंट्स असतील, त्याच्या संदर्भातला एक महत्वाचा भाग आहे. त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. स्टॉक ऑफ स्टेशनरी हा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा एक्सपेंडिचर समजला जातो, खर्च समजला जातो. त्यामुळे याचं कॅल्क्युलेशन काही वेळेस आपल्याला पुढील प्रमाणे करावं लागतं, म्हणजे काही वेळेस ते कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर ओपनिंग स्टॉक दिलेला असतो बॅलन्स शीटला, ओपनिंग स्टॉक दिलेला असतो बॅलन्स शीटला. तर ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी जी अमाऊंट असेल ती त्या ठिकाणी लिहायची. ऍड परचेस ऑफ स्टेशनरी, तुम्ही जी परचेस म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याकडे 100 रुपयाच्या मी असं म्हणतो 100 बुक्स होत्या, 100 काय बुक्स आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही परचेस केले वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे बॅलन्स शीटला परचेस केले, तुम्ही विकत घेतले 50 बुक, सॉरी 500 झाला, विकत 50 घेतले बरोबर. म्हणजे टोटल तुमचे झाले किती, 150 झाले. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग स्टेशनरी बिल, तुमचे मागचीच काहीतरी द्यायचं राहिलेलं असेल 50 रुपयाचं, असे टोटल झाले 200. आणि वर्षाच्या बॅलन्स शीटला क्लोजिंग स्टॉक दिलेला असेल स्टेशनरीचा 100, क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे 100. तर 200 100 गेले, राहिले 100. तर तुमच्याकडे स्टेशनरी कंज्यूड म्हणजे तुम्ही टोटल वह्या किती वापरल्या, बुक्स किती वापरले, तर टोटल तुम्ही बुक्स वापरलेले आहेत, एकच मिनिट अरे काय टोटल वापरलेले 100. त्या फॉर्मॅटमध्येच फक्त हा फॉर्मॅट कंपल्सरी हा विसरायचा नाही. स्टॉक ऑफ स्टेशनरी
जो ओपनिंग स्टॉक आहे तो त्या ठिकाणी लिहायचा, त्याच्यामध्ये परचेस जो केलाय तो ऍड करायचा, त्याच्यानंतर आउटस्टँडिंग त्याचं बिल असेल ते ऍड करायचं, जे अमाऊंट येईल त्या अमाऊंट मधनं लेस करायचा क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी, आणि जी शिल्लक राहील शेवटी त्याला म्हटलं जातं तुमच्या हातातला स्टेशनरी कंझ्युम, तुम्ही किती वापरली ती त्या ठिकाणी लिहिली जाते. हा आता हे क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरीचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणे. क्लोजिंग स्टॉक आपण कुठं लिहितो? बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहितो ना, तसंच हे बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणे. आणि हा क्लोजिंग स्टॉक बाकीच्या बाबतीत म्हणजे स्टॉक ऑफ ड्रग्सच्या बाबतीत असू शकतो, स्टॉक ऑफ मेडिकल इक्विपमेंट असू शकतं, तर त्याच्या बाबतीत असू शकतो. हे थोडंसं महत्वाचे स्टॉक ऑफ स्टेशनरी. आणि शेवटच्या 1-2 ऍडजस्टमेंट आहेत त्या फक्त समजून घेऊ. लेगसी. आता लेगसी म्हणजे काय तर ते या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दिलेले बघा, मराठीतनच दिलेले आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत्यूपत्रात म्हणजे तो जर मृत्यू पावला तर त्याला विल असं म्हटलं जातं. त्याने आपलं वारसाला काय द्यायचं असेल तर आपल्या मृत्यूपत्रात आपल्या मृत्यूनंतर आपल्या संपत्तीपैकी काही भाग जर नॉट फॉर प्रॉफिट, काही लोक असतात की जे मृत्यू पावल्यानंतर ते म्हणतात की माझ्या संपत्तीपैकी 20,000 रुपये अनाथ आश्रमाला द्या. 20,000 रुपये कुठे द्या? अनाथ आश्रमाला द्या. त्याची इच्छा असते की अनाथ आश्रमाला द्यावे म्हणून. तर त्याने जर तसं सांगितलं असेल तर असे 20,000 जर अशा नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे अनाथ आश्रमाला भेटले तर ते लेगसी समजले जातात. ते काय समजले जातात? लेगसी असं म्हणतात. आणि याला दुसऱ्या भाषेत गिफ्ट म्हणजे भेट वस्तू असं देखील म्हटलं जातं, असं देखील समजलं जातं. तर याचे जे अकाउंटिंग ट्रीटमेंट आहेत, याच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट आहेत, जसं आपण डोनेशनच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट करतो ना, डोनेशनला सुद्धा गिफ्टच म्हटलंय बघा. डोनेशनच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट करतो ना त्याच पद्धतीने याच्या देखील करायच्या. तर हे डोनेशन बघा, मी जनरल डोनेशन आणि स्पेसिफिक डोनेशन म्हटलं होतं. जनरल डोनेशन असेल तर कुठं लिहायचं मला सांगा. जनरल डोनेशन आता सांगा, कोण सांगते पटकन? जनरल डोनेशन इन्कम बघा, इन्कम साइडला लिहिलं जातं जनरल डोनेशन. आता हे लेगसीच आहे म्हणजे गिफ्ट आहे. जनरल गिफ्ट किंवा जनरल लेगसी असेल तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइडला लिहायचं. आणि स्पेसिफिक पर्पज साठी म्हणजे एखादा व्यक्ती मृत्यू पावताना तो जर म्हटला की माझ्या संपत्तीपैकी 50,000 रुपये अनाथ आश्रमाला द्या बिल्डिंग बांधण्यासाठी, त्यांनी काय सांगितलंय? या 50,000 बिल्डिंग बांधा असं जर सांगितलेलं असेल तर हे काय? स्पेसिफिक लेगसी आहे. लेगसी फॉर स्पेशल पर्पज म्हणजे स्पेशल पर्पज साठी दिलेली आहे. तर हे तुमचं कॅपिटल रिसिप्ट आहे म्हणून हा कॅपिटल रिसिप्ट संबोधला जातो. आणि हा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला लिहिला जातो. कुठं लिहिला जातो? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइड. लेगसी ऍज सेम ऍज डोनेशन, डोनेशन प्रमाणेच त्याची इफेक्ट करणे. आणि शेवटच्या 2-3 ऍडजस्टमेंट राहिलेले आहेत. लाईफ मेंबरशिप फी. नुसतं याचं काही जास्त अवघड असं काही नाही, सोपंच आहे सगळं. ते लाईफ मेंबरशिप फी कशाला म्हणायचं ते सांगतो. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स ऑर्गनायझेशन चे आजीवन सभासद होण्यासाठी म्हणजे आयुष्यभरासाठी सभासद होण्यासाठी सभासदांकडून लाईफ मेंबरशिप फीज घेतली जाते. ही फीज सभासदांकडून एकदाच घेतली जाते म्हणून तिला एकदाच भेटते आयुष्यात, म्हणून तिला नॉन रिकरिंग इन्कम असं समजलं जातं. आणि हा मग एकदाच भेटते त्यामुळे त्याला समजलं जातं कॅपिटल रिसिप्ट. आणि कॅपिटल रिसिप्ट कुठं लिहितो आपण? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. कुठं लिहितो? कॅपिटल रिसिप्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइड. आणि खाली पहा, सेल ऑफ ओल्ड असेट. असेट विकल्या तर एक तर असेट विकली म्हटल्यानंतर काय होऊ शकतो? असेट विकून प्रॉफिट होऊ शकतो. काय होऊ शकतो? प्रॉफिट. किंवा दुसरी गोष्ट काय होईल? लॉस होईल. दोनच गोष्टी घडतील बघा. जेव्हा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या असेटची विक्री केली जाते तेव्हा असेट विक्रीनंतर ऑर्गनायझेशनला प्रॉफिट किंवा लॉस होऊ शकतं. जर प्रॉफिट झाला तर त्याला कॅपिटल प्रॉफिट असं म्हटलं जातं आणि हा इन्कम साइडला दाखवलं जातं इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या. आणि जर समजा लॉस झाला म्हणजे लॉस झाला तुम्हाला
तर तो एक्सपेंडिचर समजला जातो कॅपिटल, आणि तो एक्सपेंडिचर कॅपिटल लॉस समजला जातो आणि तो एक्सपेंडिचर साइडला दाखवला जातो. आणि संबंधित विक्री म्हणजे बिल्डिंग आहे तुमची बॅलन्स शीटला, बिल्डिंग बॅलन्स शीटला आहे 10 लाखाची आणि त्यातनं तुम्ही 5 लाखाची बिल्डिंग जर विक्री केली तर 10 लाखातनं 5 लाख गेले, आउटरला 5 लाख रुपयाची तुम्ही बिल्डिंग लिहिणार. म्हणजे बिल्डिंग जर विकली तर जेवढी बिल्डिंग विकली तेवढी बिल्डिंग वजा करून राहिलेली अमाऊंट असेटला दाखवलं. तर त्यांनीच सांगितले व अशी असेट विक्री केल्यामुळे संबंधित असेट कमी होते, त्यामुळे विक्रीची अमाऊंट संबंधित असेट मधून काय करायची, वजा करायची. काय करायची, वजा करायची. आणि शेवटचा आहे सेल ऑफ स्क्रॅप किंवा न्यूजपेपर काय एक्सेट्रा काही असेल तुमच्याकडे. तर सेल ऑफ स्क्रॅप आज घेतला, रोजच न्यूजपेपर घेतो आपण आणि रोजच विकू शकतो, त्यामुळं हा त्यांचा रिव्हेन्यू रिसिप्ट आहे. काय आहे, रिव्हेन्यू वारंवार येते त्यांच्याकडे. तर सेल ऑफ न्यूजपेपर, सेल ऑफ स्क्रॅप एनपीसी ऑर्गनायझेशनचा रिव्हेन्यू रिसिप्ट समजला जातो आणि तो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइडला, कुठं, इन्कम साइडला रेकॉर्ड केला जातो. ही झाली एनसीपीची सगळी थेअरी. मी 2 मिनिट फक्त